मंगली करता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सर्वदास महामोहग्रासैककर्मणे पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय। सांगा नवीन कोण सांगतं का? श्लोक क्रमांक 17 अनुवाद करायचा आहे। कोणता नवीन? पुरुषांच्या नवीन कोण सांगतो? शोभले आपल्या या शोभेताई सांगतो। विज्ञाताला म्हणजे आत्म्याला कोणत्या साधनाने जाणावं म्हणजे असं मागच्या श्लोकात सांगितलं। श्रुतिवाक्य त्याचा अनुवाद करतो। 17वा श्लोक आहे पंचकोश विवेक। श्लोक सांगतो। येनेदं जाणते सर्वं तत्केनान्येन जाणतां विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेद्येतु साधनं। म्हणजे प्राणीच्या आत्म्याच्या योगाने सर्व दृश्य जाणतो। येनेदं सर्व विजानाति तम केन विजानीयात असं बृहदारण्यक उपनिषदातली स्तुती आहे। मागच्या पानावर आलेली आहे। मैत्रेयी बरोबर संवाद साधताना याज्ञवल्क्य मुनींनी जी उच्चारलेली आहे की येनेदं सर्व विजानाति, ज्याच्यापासून सगळी ज्ञान उत्पन्न होतात, जे ज्याच्याद्वारे जाणलं जातं, ज्या तो जाणतो, तेन ते मी विजानीयात, त्याला कोण जाणेल? तर त्याला कोणी जाणलं जात, त्याच्या जाणण्यासाठी कोणतं साधनही नाही आणि त्याला कोणी जाणत नाही। हा श्लोक आलेला आहे। येनेदं जाणते सर्वं तत्केन नेन जाणतां विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेद्येतु साधनं। त्याला जाणण्यासाठी कोणतंही साधन नाही, अर्थात आत्म्याला जाणण्यासाठी कोणतं साधन नाही। तोच सर्वांना जातो। आत्म्याला जाणण्यासाठी कोणतं साधन नाही, तोच सर्वांना जाणतो। आणि आपण मनाच्या साह्याने जर त्याला जाणायला गेलं तर मन पण जड आहे, म्हणजे ते फक्त विषयांनाच जाणतो। म्हणजे जे जड चेतन असा जो गट म्हणजेच प्राणी वर्ग हा जो आहे तो आत्म्याला म्हणजे तो आत्म्याच्या द्वारे सगळ्या दृश्य जगाला जाणत असतो। म्हणजे जड पदार्थांची ज्ञान जे आहेत किंवा दृश्य ज्याला सगळ्याला जड म्हटलं, जड वर्ग आहे, त्याचं ज्ञान आत्म्याच्या द्वारे होतं। पण मग तो दृश्य वर्ग म्हणजे जड पदार्थ चेतन आत्म्याला कसे जाणतील? तर जाणू शकत नाही। आता त्याच्यात कसे जाणतील तर त्याच्यात मानवाकडे सर्वश्रेष्ठ असं एक जाणण्याचं शस्त्र आहे आणि त्याला मन म्हणतात। म्हणजे मनाच्या द्वारे जाणलं जाईल। इंद्रियांचे व्यापार मनाच्या ताब्यात असतात आणि मग मनाच्या द्वारे जाणलं जाईल। इंद्रिय तर जाणू शकत नाही। मग मन जाणेल असं कोणी म्हणेल तर ते मन सुद्धा तिथे कमी पडतं। त्याचं वाचवणीवर ते अप्राप्य मनंदास वाणीला मनाला इंद्रियांना हा विषय होत नाही। प्रकाश म्हणजे साक्षी चैतन्यच आत्म्यामुळे प्राण्यांना सर्व म्हणजे प्रकाशित करतो। साक्षी चैतन्य आत्म्या कोणाला ज्ञान होतं। म्हणजे काय म्हणले तुम्ही? म्हणजे साक्षी चैतन्य रूप आत्म्यामुळेच प्राण्यांना सर्व सृष्टीतील पदार्थाचं ज्ञान होतं। पण म्हणजे आत्म्याचं ज्ञान मग कोणाला होणार असा प्रश्न आहे। आत्म्याचं ज्ञान कोणाला होणार? तर आत्म्याचं ज्ञान दुसऱ्या आत्म्याला होई की नाही होणार। दुसऱ्या आत्म्याला का होत नाही? आत्मा एकच आहे। हा, तो एकच असल्यामुळे
आपली नजर देहावर आणि देहास म्हणजे विशेष करून सूक्ष्म आणि स्थूल देहावर आहे, कारण देहाकडे कुणी डोकून पाहत नाही. पण स्थूल सूक्ष्म हे जे विक्षेप आहेत याच्याकडे आपली नजर आहे. आणि मग आता आत्मा मानताना त्या देहा स्वरूप मानून परिच्छिन्न मानला गेला जीवाने. म्हणून त्याला असं वाटतं की माझा आत्मा माझा आत्मा माझा आत्मा. तो स्वतःच्या आत्म्याला जसा माझा समजतो तसं तो दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या आत्म्याला स्वतःचा समजत नाही. याचं कारण त्याची नजर देहावर केंद्रित असल्या कारण, म्हणजे माझा देह म्हणताना माझा आत्मा असं झालं. सगळ्यांचा आत्मा एक आहे म्हणून त्याला जाणणारा दुसरा आत्मा कोणता, म्हणून दुसरा आत्मा अस्तित्वातच नाही, एकच आत्मा आहे सर्वांचा. असं जर कळालं व्यापक बुद्धीने की सगळ्यांचा आत्मा एकच आहे, तोच खरा आहे, देह खरे नाही. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा उद्गावणे चोरा रक्षणसे भासत असे. देह काय खरा, म्हणून सगळे जेवढे दिसणारे दृश्य वर्ग शरीर ही सारी काय आहेत, जड वर्ग आहेत. तो चेतन आत्म्याला जाणेल कसा, तर जाणू शकत नाही. जगात दोनच कोटी येतात, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञेय ज्याला जाणायचं त्याचं नाव, ज्ञानाचा जो विषय त्याचं नाव ज्ञेय, आणि ज्याच्याद्वारे जाणलं जातं ते ज्ञान, त्याचं ज्ञान. आणि ज्याच्याद्वारे जाणलं जातं त्याला प्रमाणही म्हणतात, कारण प्रमाणही मध्ये राहतात. जो जाणतो त्याला ज्ञाता. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्याचं होतं, जे होतं ते ज्ञान, ज्याच्याद्वारे होतं ते प्रमाण, ज्याचं होतं ते ज्ञेय, ज्याला होतं ते ज्ञाता. ही त्रिपुटी आहे, ही सगळी फिरते. याच्यामध्ये फक्त बास, म्हणून ज्ञानाची त्रिपुटी ही सगळीकडे फिरताना दिसते बाह्य जगतामध्ये. आणि ज्याला हा ज्ञान स्वरूप एकदा आत्म्याला जाणलं की दृश्य जगत नष्ट होतं, म्हणजे राहतच नाही ते. कारण मायाकृत सगळा वर्ग आहे. संपूर्ण वर्ग काय आहे, मायेचा बाजार आहे. आणि मायाकृत वर्ग आता त्याच्यातही म्हणून व्हरायटी असते, भिन्न भेद असतात, सापेक्षित निरपेक्ष सापेक्षित भाव असतात, उंच नीच भाव मायाकृत आहेत सगळे. काही चांगले आहेत, काही खराब आहेत. त्यामुळे आमची बुद्धी चाला ना हो, ते कोण ते मनुष्य फार हुशार आहे, आमका माणूस फार हुशार आहे, आणि तुमची बुद्धी चालत नाही, याचा अर्थ तुमचा आत्मा डल आहे. बरोबर आहे का? तुमचा बुद्धी चालत नाही, मग ज्ञान कोणाकडे आहे? ज्ञान हे कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं स्वरूप आहे. मग एखाद्याची बुद्धी चालत नसेल तर त्याचा आत्मा डल असला पाहिजे ना. आणि एखादा फारच हुशार आहे, एक्सपर्ट आहे बोलायला, तर त्याचा आत्मा आत्म्यातला भेद नसून हा बुद्धीतला भेद आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आत्मा एक आहे आणि सम आहे. तुम्हाला इतकंही कळालं ना की तोच आत्मा ज्ञान स्वरूप असून मीही त्याच ज्ञान स्वरूपच आहे. तुम्हाला पुढे प्रक्रिया सांगता येतात, तुम्ही ज्ञान स्वरूप आहेत तर प्रक्रिया सांगणे हा बुद्धीचा विकास आहे. काहींच्या बुद्धीचा विकास झाला, काहींच्या बुद्धीत विकास होत नाही, तर त्याच्यामध्ये घर्षण झालेलं नसतं. म्हणून शब्दाचा अभिमान धारण करण्यात काही मजा नाही. कोणाला थोडं काही एखादा माणूस हुशार असेल, पण अरे तो तूच आहेस ना. एखादा हुशार आहे, असू द्या हुशार. एखादा मठ्ठ आहे, असू द्या मठ्ठ. पण आत्मा मठ्ठ नाही आणि आत्मा हुशार नाही. तर हुशार आत्म्याने मठ्ठ आत्म्याला जाणला, विखारी नाही. तर असं काही नाही. त्यामुळे आम्हाला महाराज कळतच नाही, मग नाही कळत तर नका कळा ना, पण तुम्ही सच्चिदानंद ब्रह्मच आहात हा निश्चय करा. नाही कळत आम्हाला, नका कळा. तुम्ही कोण आहात? सच्चिदानंद ब्रह्मच आहात. तर ते कसं कळेल? मग हळूहळू कळेल. काय तुमचे प्रतिबंध असतील ते हळूहळू जातील. बुद्धिमांद्य, विषयासक्ती, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह, तर हे प्रतिबंध आहे. पहिल्यात सगळ्यात मोठा प्रतिबंध विषयासक्ती, आणि विषयासक्तीमुळं कळत नाही. नाहीतर ज्ञान स्वरूपात्मा कळायला काय अडचण? म्हणजे आम्हाला कळालं तुमच्या बुद्धीत विषयासक्ती आहे कुठेतरी. विषयासक्ती म्हणजे विषय डोक्यातले निघत नाही.
तर त्या विषय डोक्यातले न निघल्यामुळे तुम्हाला स्वरूपाकडे जायला प्रतिबंध झाला. प्रतिबंध म्हणजे अडथळा. प्रतिबंध म्हणजे कार्याच्या विरोधकाला प्रतिबंधक असं म्हणतात. जो कार्याचा विरोधक असतो त्याला प्रतिबंधक. तो ज्याच्याद्वारे कार्य घडत नाही. त्यात विषयासक्ती म्हणजे विषयाच्या ठिकाणी जास्त आसक्ती धारण करून राहणारा, तर त्याच्यामुळे त्याला इकडे शास्त्रामध्ये प्रवेश नाही होत. दुसरा आहे बुद्धिमान. मग विषयासक्तीनंतर बुद्धिमांद्य. समजा तुम्हाला बुद्धिमांद्य हा दोष असेल, पण घर्षण करून करून तो जातो. जसं एखाद्या कुऱ्हाडीला धार नाही किंवा वेळ्याला धार नाही, तर त्याला कानसीने घासून 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 काय लागते, धार लावता येते. कानच हा शेतकऱ्याकडे असणारा पदार्थ. कारण तो काय सारखा उठून सुटून लोहाराकडे नाही जात. मग त्याला तो कानशिने लावून, तसे प्रत्येक पाठामध्ये कानशिने धार लावली जाते. धार लावून हा आत्ता कळायला लागलं म्हणजे कळेल, अजून जास्त कळेल. ते पण मग ते कळत राहायचं. दुसरा आहे कुतर्क. कुतर्क माणसा सुतर्क असेल चालेल, पण कुतर्की माणसाचाच कधी बदल नाही होत. तो कारण कशातूनही त्याचं तो काय करत असतो. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, तार्किकाचा साता संग पांडुरंग सुमारा. आता कुतर्की नसा, सुतर्क असेल चालतो. म्हणजे योग्य तर्क केला तर तो अजून चांगला आहे. जिज्ञासा असेल तर होतो भीतू. तर पण कुतर्क नसावा. मग तोही सद्गुरु कृपेने आणि स्वतःच्या ज्या कृपा आहेत त्याच्याद्वारे होईल. कुतर्कात हळूहळू हळूहळू नष्ट होऊन जाईल. सगळ्यात चांगलं आहे कुतर्क घालवायला बी नामस्मरण आणि श्रद्धा वाढवायला. शास्त्र श्रवण करता करताही निघेल. आणि विपरीत दुराग्रह, मी देह नाही पण मी देह आहे अशा प्रकारची त्याची, जगत सत्य नाही पण जगत सत्य आहे अशी भ्रांती मनामध्ये बसलेली. आणि जगत सत्य आहे अशा प्रकारची भ्रांती हाच कोणी विपरीत दुराग्रह. नाहीतर ब्रह्म सत्यम जगडमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा अशी वेदाची कृती आणि मुख्य सिद्धांत याचा दररोज अनुभव घेत जावा. सकाळी उठल्यावर ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या हा अनुभव यायला पाहिजे ना. नाही तर सकाळी उठला की परत त्याच्या बुद्धीमध्ये हे वाचतं, सत्य आहे जगत दिसणारे, जागृत अवस्थेतलं पाहणारे पदार्थ सत्य आहे अशी वास्तविक तिन्ही अवस्था खोट्या आहेत. 3 अवस्था कोणत्या शिंदेताई? 3 अवस्था. हा सध्या कोणत्या अवस्थेत आहे आपण? जागृत अवस्थे. आता कोणती अवस्था येईल? कोणत्या अवस्था? सुषुप्ती. बरं, आता सुषुप्ती संपेल का नाही तुमची? त्याच्यानंतर स्वप्न. म्हणून याला असा क्रम आहे: जागृती, सुषुप्ती, स्वप्न, जागृती असा क्रम. हा क्रम लक्षात ठेवायचा. म्हणजे कुठलाही कुठे नाही जाते. अशा पद्धतीने ते आपण जागृतीत आहोत की लगेच स्वप्न नाही पडत, आधी सुषुप्ती येते. आणि मग त्या ह्या तिन्ही अवस्था खोट्या आहेत. मग आपण सत्य जगत सत्य कशा कोणत्या अवस्थेत धरलेले आता? स्वप्नात मी धरतो तो, पण मुख्य त्याचा आधार बिंदू काय आहे? जागृत अवस्था आहे. म्हणून जागृत अवस्थेमध्ये अण्णा म्हणायचे, जागृतीचा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जागृतीमध्येच होईल. पण स्वप्नात गेल्यानंतरही जगत ज्याला मिथ्या दिसतं तो ब्रह्म व्यक्त आहे. म्हणजे स्वप्न पडलं तरी तो म्हणतो हे खोटं आहे, दृश्य जात खोटं आहे. लोकांना जागृतीतलं जगत मिथ्या वाटायला, स्वप्नात कधी मिथ्या वाटायचं. पण कारण जागृती आणि स्वप्न हे 2 नसून एक आहे. म्हणजे प्रातिभासिक सत्तावर. मग आता त्याला अनुभव घ्यावा लागेल. आणि अनुभव घेण्यासाठी जगताचा संबंध तोडावा लागतो आणि आत्म्याशी संबंध जोडावा लागतो. अर्थात स्वानुभूती घ्यावी लागते. काल म्हटलं तुम्हाला, काल का परवा है ना, कर्मामध्ये निष्कर्मता पाहिजे, भक्तीमध्ये आत्मरती पाहिजे. त्याचं आत्मरती म्हणजे तत्वज्ञानच होतं.
शांडिल्याचं लक्षण केलेलं. आणि तत्वज्ञानामध्ये म्हणजे स्वानुभूती पाहिजे, जमलं पाहिजे. स्वानुसंधान पाहिजे, म्हणजे अधिष्ठानाची संबंध ठेवून राहणं, त्याचं स्व अनुसंधान. आता ते सांगतो तुम्हाला की जर अनुसंधान म्हणून प्रत्येक वेळेला हा अभ्यास करावा लागतो सारखा. वृत्ती बाहेर जाते, तुम्हाला व्यावहारिक जगताशी संबंध आला की वृत्ती बाहेर जाते, पण दिसणारं दृश्य जात खोटंच आहे. जागृत अवस्था खोटी आहे, स्वप्नही खोटं आहे. जागृत अवस्था स्वप्नाप्रमाणे खोटी आहे, आणि जागृत आणि स्वप्न अवस्थेचा आधार असणारा तिसरी अवस्था सुषुप्ती ही खोटी आहे. का तिथं जो आनंदभूक असणारा आनंदमय कोश तोही खोटा आहे, आणि त्याचा अधिष्ठान असणारा जो आत्मा तो सत्य आहे. चला सांगा. ज्ञेय कधी ज्ञान होणार नाही, ज्ञान त्रिकालही म्हणजे ज्ञेय होणार नाही. नेय कधी ज्ञान होणार नाही. नेयच आहे. बरं आत्म्याला नेय करा म्हणजे आत्मा ज्ञान आहे ना, म्हणून तोही ज्ञेय होत नाही. आणि दुसरं ज्ञान अस्तित्वात नाही. मागे एक दृष्टांत येऊन गेलाय साखरेचा, की साखरेला गोडी देण्यासाठी नवीन साखरेची आवश्यकता नाही. तसा हा ज्ञान स्वरूप आत्मा, ते म्हणली याला जाणण्यासाठी दुसरं एक ज्ञान आणा, काही गरजेचं नाही, कारण तेच ज्ञान आहे. समजा तुम्ही आणलं, ते म्हणजे बा आम्ही आणलं नवीन ज्ञान आणलं, असं म्हणण्यापेक्षा ते ज्ञान आत्म्यावरून वेगळंच नसेल. म्हणजे समजा आम्ही एक नवीन ज्ञान आणले महाराज, म्हणजे काय करेल ते आत्म्याला जाणेल. तर तुम्ही नवीन आणलेलं नसून तेच ज्ञान तुम्ही दुसरीकडून आणलेलं दिसतं, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आम्ही साखरेला गोडी लावण्यासाठी आज आम्ही नवीन साखर आणतो, तरी साखरच आहे ना, कारण गोडी कुठे वेगळी केली तुम्ही, तसा प्रकार आहे. म्हणून आत्मा हा जाणला जात नाही. जडाकडून चेतनाचं ज्ञान होत नाही, चेतन जडाला जाणतं. आता जाणतं म्हणण्यामध्ये बी त्याला प्रक्रियात्मक दृष्टीने जाणतं, नाही तर सच्चिदानंद स्वरूप असलेला आत्मा हा तसा त्याच्याच महिमेत असतो. तो या जाणण्याच्या प्रक्रियेत बी येत नाही. तो कशाला फिरायला का चला बा जाणार, काय त्याला पडलेलं आहे तेव्हा. जाणण्याचं कोणाला पडलेलं आहे? तुम्हाला आम्हाला पडलेलं, आत्म्याला पडलेलं नाही. म्हणून ह्या जाणण्याचा घटक सुद्धा बारला, म्हणून आत्मा जाणतो असं म्हणणं सुद्धा संभवत नाही. लक्षात ठेवा बरं. आत्म्याशिवाय जाणलं जात नाही, पण आत्मा जाणतो असं म्हटल्यावर दोष येतो. कारण तो काय जाणतो, कोणाला जाणतो, आणि काय त्याला पडलेलं आहे? त्याला गरज काय जाणण्याची, हा प्रश्न आहे. तुम्हाला मला गरज पडली जाणण्याची, कारण तुम्ही त्याच्यापासून दुरावले गेले, म्हणून तुम्हाला जाणण्याची गरज. आणि दुरावले तर भलतच जाणत बसले, कोणाला? जगाला आणि ब्रह्मांडाला जाणत बसले. म्हणून हे जेवढं जाणलं जातं ते खोटं असतं. जे ज्ञानाचे विषय होतील ते मिथ्या आहेत असं जर कळालं तर तुम्हाला जाणण्याच्या प्रक्रियेला तुम्ही फुल स्टॉप केला. नाही, आता आम्हाला काही करायचं नाही, काही आवश्यकता नाही जाणण्याची, कारण जे जाणलं जाईल ते खोटं आहे. जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चित्ती चरण कमळ रुक्मा देवी वराची. मग बाकी काही जाणण्याचं नाही, फक्त स्वरूपाशी अनुसंधान करून राहणं. भक्तीला सुद्धा आत्मरती अविरोधिनी इति शांडिल्य हा असं भक्तीचं लक्षण केलं त्यांनी शांडिल्याने. ते जो अनुसंधान नित्य आत्म्याशी ठेवणं हीच खरी भक्ती आहे. भक्ती आम्हाला तर असं वाटतं भक्ती म्हणजे बाहेरचा देखावा, त्याला भक्ती नाही म्हटलं. आत्म्याशी अनुसंधान ठेवणं. आपल्या एकदा नारद भक्ती सूत्र झालं ना, शांडिल्याचं भक्ती लक्षात पाहून घ्या काय तिथं त्याने ज्ञान स्वरूप याला, म्हणजे माझं मला कधी विस्मरण आहे नाही, माझं मला कधी विस्मरण नाही, पण मग मीच सर्व परमात्मा सर्वत्र ओतप्रोत भरलेलो आहे. ही सगळी खरी भक्ती आहे. कारण त्याच्या दृष्टीने आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. ही खरी भक्ती. नाही तर भेदातली भक्ती कशी काय कामाची? म्हणून तो सगळ्यांच्या ठिकाणी आत्मभाव ठेवून राहील.
आणि तोच ही श्रेष्ठ भक्ती आहे. जे जे भेटे ते ते माणी जे. हा भक्ती योग निश्चित, हे तेच त्याच्यातलं सांगितलंय. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. नाथांचा भक्ती योग. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप. पूजा केल्या का? नाही. हरी रूप तुम्ही जर सगळ्याला पाहत असाल तर तुम्हाला एका मूर्तीवर नारळ फोडण्याची मूर्ती समोर गरज नाही. फुले टाकत बसला आणि त्याला ओवाळत बसला नाही. तुम्हाला जे दिसतंय दृष्टीला ते का देव दिसत नाही. जेवढं दृष्टीला दिसतं तो काय? देवच आहे. म्हणून कोणाचा द्वेष बुद्धी नाही, मत्सर बुद्धी नाही. कारण मत्सर कोणाचा केला? मग देवाचा केला. समजा आम्ही यांचा मत्सर केला तर हे देव नाहीत का? ज्याची परिचिन्न बुद्धी असते त्याला मूर्ती म्हणजेच देव वाटत. शास्त्र म्हणतं मूर्ती म्हणजे देव नाही असं नाही. आता तो आम्हाला या विशाल व्यापक सर्वात्मक ईश्वरा काय पूजा केली होया पारा तोषाची लागली. स्वकुसुमांच्या विरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होया पारा तोषाची लागली. तसा सर्वत्र परमात्मा आहे असा भाव धारण करावा. ही खरी पूजा आहे. नाहीतर द्वेषाची पूजा ही काही पूजा नाही, द्वेष नाही. कारण अख्खे जेवढं दिसतंय तो देवच आहे. पण हे विशाल ज्ञान खुजट बुद्धीत जन्म घेत नाही. तुम्हाला बुद्धी सुद्धा काय करावं लागेल? विशाल करावी लागेल. तुटपुंज बुद्धीत माझी पोरं ती माझी, माझं घरदार ते माझं, आमचे पाहुणे आणि आमचे नातलं, तू काय धर बसून त्याला तिथंच घेऊन बसत्या. तू कधीच मोठा होणार नाही. त्याला ह्या व्यापक परिचिन्नतेच्या सीमा ज्यांनी तोडल्या की त्याला जगत देव दिसतं. आणि मग परिचिन्न झाला की त्याला घरातली माणसं सुद्धा देव नाही. तिथं मी तो भेदबुद्धीने वागतो. त्याला घरात सुद्धा देव नाही दिसत. तिथं भांडणं तणणं सगळं चालू आहे. चला म्हणून का हो शास्त्राची नजर आल्यावर काय माणसात बदल होईल? काय असा इतका उत्तुंग भाव तयार होईल त्याचा. बट हे सगळं ज्ञान आहे. आणि हे सगळं ज्ञान आपल्याला आपले ग्रंथ देतात. किंवा जे होऊन गेले साधुमुनी ऋषीमुनींनी सगळं देऊन ठेवलं, पण आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. अंतःकरण आधी सर्व जगत ज्ञेय आहे, ते ज्ञान नाही सिद्ध झालं. हा, अंतःकरण आधी सगळं जगात ज्ञेय आहे, ज्ञान नाही. म्हणून अंतःकरण सुद्धा अंतःकरणात ज्ञान पाझळताना दिसतंय याचा अर्थ असं समजायचं गरज नाही की बा अंतःकरण ज्ञान स्वरूप आहे. हा, अंतःकरण अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सगुणाचं कार्यच आहे. म्हणून हा बी देखावाच आहे. खरा देखावा अंतःकरणाने बाहेरचा देखावा दाखवलेला आहे. मुख्य अंतःकरण, या अंतःकरणाने हा बाहेरचा दृश्य जगत दाखवलेला. म्हणून दिसणारं भौतिक जगत मायाकृत आहे, जड आहे, खोटा आहे. मग त्याच्या पण ज्या वेळेला ज्ञानाची दृष्टी येते त्यावेळेला त्याला कळतं की दृश्य जातावरोज भिन्न असा देव एको देव सर्वभूतेषु गुढः. एको देव सर्वभूतेषु गुढः. त्याच्यातला देव जाणा. उत्पन्न आणि नाश होणारी माया जाणू नका. जगातील सर्व पदार्थच ज्ञानाला कधी म्हणजे विषय होणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण सांगितलं म्हणजे काष्ट कधी अग्नीला विषय होणार. बरोबर आहे. काष्ट हा विषय आहे. कोणाचा? अग्नीचा. काष्ट अग्नीला विषय नाही करत. कोण कोणाला जाळतं? काष्ट अग्नीला जाळतात. अग्नी काष्टाला जाळतो. म्हणजे कोण विषय कोणाला केला? अग्नीने काष्टाला विषय केला. काष्टाने अग्नीला विषय करायचे कारणच नाही. त्याने जास्त शहाणपणा करायला केला तर अग्नी होची. तसाच प्रकारे बरं का अंतःकरणाचा. अंतःकरणाने शहाणपणा करायला गेला आणि आता आत्म्यालाच पाहतो मी तर काय होईल? अंतःकरण आत्मस्वरूप होईल. आणि करा एवढा शहाणपणा करा. म्हणजे पण ते असं आहे ना, तुम्हाला नेहमीचा दृष्टांत की माशी ही अग्नीकडे जात, तसं अंतःकरण हे आत्म्याकडे जात नाही. हे संसाराच्या गप्पा आणते. हे इकडं बाहेर 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 फिरते. त्याला म्हणलं अरे जा ना मग तिकडे तरी एकदा जाऊन ये.
मुख्य देवाकडे न मुख्य देव नको, खोटा देव असेल तर मजा आहे. म्हणून सगळ्या प्रपंचात खोट्या देवाला जेवढा मान्यता आहे ना तेवढी खऱ्या देवाची मान्यता नाही. कारण खरा देव सत्य गेले गोळ्यावरी, अविद्येची झाली चोरी. तुकोपर्यंतच्या अभंग पहा. म्हणजे खऱ्या देवाला गेले विसरून खऱ्या देव है ना. एक प्रमाण आहे ना, आपलं एक प्रमाण देणारे मनुष्य हरवलाय. हा, विषयी गोंधळ घालत आहे. अनावस्था दोष एक म्हणून सांगितलं. हा, देव विषयी गोंधळ घालत. सांग. तो जर जाणणार असं म्हटलं तर अनावस्था दोष येईल म्हणून सांगितलं. साधने सर्वदा साध्यच वस्तूला प्रकाशित करणारं सामर्थ्य होतं त्याच्यात. हा, साधन हे सर्वदा साध्य वस्तूला प्रकाशित करण्यास समर्थ असते. सिद्ध वस्तूला प्रकाशित करत नाही. सिद्ध वस्तू कोण? आत्मा. म्हणजे जसा सिद्ध वस्तू म्हणजे असं आहे, अंधार पडलेला आहे. घट सिद्ध आहे का साध्य आहे? साध्य वस्तू झाली. घट अंधारातला घट तुम्हाला शोधायचा आहे तर ती वस्तू काय झाली? आता अंधार पडलेला आहे, आतल्या खोलीत दिवा लावलेला आहे आणि तुम्हाला दिवा शोधायचा आहे. मग तुम्ही म्हणले चला दुसरा एक दिवा घेऊन, सिद्ध वस्तू आहे. म्हणजे अंधारातला घट साध्य आणि अंधारातला दिवा सिद्ध. दुसऱ्या देवा घेऊन जायची गरज नाही, कारण तो भेटलेला आहे. तसा सिद्ध वस्तू तुमचा आत्मा आहे, तुम्हाला कोणाला शोधण्याची गरज नाही. भ्रमाने आपल्याला एवढं सगळं पाहावं लागतं. एवढं सगळं पाहण्याला एवढी परंपरा तरी आपण का निर्माण केली? तर भ्रमानेच केलेली आहे. जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत गुरु शिष्य आहे. ज्या दिवशी भ्रम गेला तेव्हा शिष्यच गुरु आहे. कोणताही शिष्य कायमचा शिष्य नाही, लक्षात ठेवा. काय तो तुम्ही गुरु व्हा ना, पण कसे होताल? जाणून व्हा. तुम्ही आत्म्याला जाणा. म्हणजे ज्या वेळेला आणि गुरूंच्या दृष्टीने कोणीही शिष्य अस्तित्वात नसतो. त्याचा कोणी शिष्य नाही, कारण तो देव पाहतो ना. सर्व काय आहे? देव आहे. सांगणारा देव आहे, ऐकणारा देव आहे. जेवढे आहेत हे सारे देवच आहेत. त्याच्यामध्ये कुठेच भेद नाही. पण एक जणाने स्वतःच्या अज्ञानाने स्वतःला संकुचित करून ठेवलेलं आहे आणि एकाने आपोषण घेतलेले ब्रह्मांडाचं. काय प्रमाण सांगा? संकोचोनी काय झाला आपोषण ब्रह्मांडाचे. तुका बरं म्हणतात तसं. एकाने एक संकोचित आहे आणि एक विशाल बनला, व्यापक बनला. व्यापक बनण्यासाठी बाकी काहीच नाही करायचं. अंतःकरणाच्या सीमा तोडल्या. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृती मात्रिता भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्मा नस्तुमां पार्थ, ज्याची बुद्धी अतिविशाल आणि व्यापक होती तो महात्मा होतो. आणि तो सामान्य बुद्धीने तो संकुचित होतो. आणि तेवढी बुद्धी संकुचित केली की तिचा संकोच होतो. संकोचित माणसं दुःखी असतात. अजून एक लक्षात ठेवा. नाही, संकुचित माणसं नेहमी दुःखी असतात. तुम्ही व्यापक राहा. गेलं पडलं पडून जाऊन दे. चोरीला गेलं आलं ठीक आहे, काय अडचण नाही. पण तुम्ही बुद्धीच्या कक्षा रुंदावल्या की तुम्ही लगेच आनंदी होता. कोणीतरी आमच्या दारात पडले होते. किरसुनीच नेली हो कुणी. नेली तर नेऊन द्या ना, झाडायला नेली. तुम्ही काय करा, तुम्ही त्याला सोडून द्या. सोडून दिले की तुम्हाला काही वाटणार. नेली नवीनच आणलेली होती तर ती सातत्याने त्याच्याच चक्रामध्ये त्याची बुद्धी अजून संकोच करत चालते. बरोबर आहे का? फार अगदी सोपं आहे. मग ते गेले ते समजून घ्यायचं. ते घटना होती, गेले तर गेले, लगेच सोडायचं. असं नाही की दिवसभरात सोडू आम्ही. तर तुम्ही दिवसभर दुःखी राहा. शेवटी तुम्हाला सोडावं तर किती सोपं आहे. सुखाचा उपदेश आहे किंवा काय नाही. जे गेलेलं आहे. आलेला असेल तरी खंती न करी, गेलेल्याची सेज न धरी. अशा प्रकाराने स्वानुभूतीने राहावं. अगदी आनंदी राहाल. काय देणं घेणं नाही. आणि खरं आहे जगात फार काय मिळवण्याचं करा,
तर तो त्याला तर काहीच मिळवायचं नाही आणि जीवाने मिळवतो ते खोटं मिळवतो. म्हणून त्यांनी खोट्या पदार्थातली बुद्धी काढावी की जी मिळवायची बुद्धी ना ती काढून टाकावी. आणि तुम्ही स्वतःमध्येच परिपूर्ण आहात ना, तुम्ही कशाला दुसरे काय शोधायला चालले? काय मिळवायचंय का? काहीच मिळवायचं नाही. काय आणायचंय का? काय आणायचं नाही, काहीच नाही. आता देहदृष्टीने थोडंफार वागा किंवा चला भाऊ आता भाजीपाला आणावं लागेल आमका करा, पण त्याच्यामध्ये कुठेच आसक्त बुद्धी टाकली नाही तर तो मनुष्य मुक्त होऊन जातो आणि तो सातत्याने या अनात्म पदार्थाचं चिंतन करतो. तो त्या विषयांचं चिंतन त्याच्या बुद्धीत येतं. मग आता एवढे जर ज्ञानी असते तर असतेच्या महापुरी रिगतात कोटीवरी परिप्राप्ताच्या पैलतिरी मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतदामपि सिद्धाणाम कश्चित मां व्यक्ती तत्वतः. कोणी एखादा जाणतो आणि त्याची दुर्मिळता आहे. मला असं वाटतं सगळेच मुक्त व्हावे, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे मग मायाकृत बाजारच बंद होऊन जाईल. पण माया आपल्यावर वरचढच करते. सगळेच माणसं मुक्त होऊन जावे म्हणजे मायेचा बाजारच बंद करू आपण. ते म्हणजे बघा कोण भारी ठरेल, कोण ठरेल भारी. कारण ते आणि मायेला खरं पोषण कोणी केलेलं आहे तर ह्याच लोकांनी केलेलं आहे. म्हणजे मायेचं पोषण अज्ञानी माणसांनी चांगलं करून ठेवलेलं आहे आणि ते पोसत राहतात तिला. तिच्या विरोधात कोणाचीच हिंमत नाही बंड करायची. आणि त्याच्या विरोधात कुठं काय बंड करायचं? काहीच नाही. कारण नसलेल्या पदार्थाला कुठं तलवार चालवायची? हाना म्हणले वंद्याचा पुत्र मारून टाका. वंद्याचा पुत्र आज मोहिमच दिवसभर. वंद्या पुत्र मारलाच गेला पाहिजे. वंद्या पुत्र नसलेला माया नावाचा पदार्थ काय अस्तित्वात? काही अस्तित्वात नाही. पण देखावा दाखवतो त्यावेळेला मोहिनीच घालतो. हा देखावा दाखवतो ना तर त्याला मोहिनी घालतो. त्याची बुद्धी आसक्त होती की जो अधिष्ठानाशी अनुसंधान ठेवत नाही. त्याची बुद्धी मायाकृत पदार्थ 100% ते काय करतात? मोहिनी घालतात त्याच्यावर. आणि त्या मग ते सांगत राहतं की काय गाजा वाजा येत. चला तेव्हा अधिष्ठानाशी एकरूप राहणार. सिद्ध वस्तूच्या ठाई ठिकाणी त्याचा काही उपयोग नाही. कोणाचा? साधनांचा. चला पुढे. आत्मा वाणी मनाला कधी विषय होत नाही म्हणून नैव वाचा न मनसा कठोपनिषदामधला श्लोक आहे. तर वाणीला न एव वाचा न मनसा मनाला वाणीला हा विषय होत नाही. किंवा दुसरी श्रुती दिली होती ती सांगितलेली येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्त मनसा. त्याला शोधायला जाईल तर हेच निवृत्त होतात. वाणी राहत नाही, मनही राहत नाही. पण खोटे पदार्थ खऱ्याला कसे शोधतील? खरा तर स्वतः सिद्ध आहे. आणि असा कोण आहे तर आत्मा आहे. कोण आहे तर तो मीच आहे. अहम ब्रह्मास्मी. हे काय तुम्हाला मागे सांगितलं होतं. तत्वमसी महावाक्य काय आहे? उपदेश वाक्य आहे. आणि अहम ब्रह्मास्मी अनुभव वाक्य आहे. महावाक्य आहेत नाही. मग अनुभव काय घेतला की मी परमात्मा आहे. अनुभव वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. गुरूंनी सांगितलं तत्त्वमसी तत्त्वम असी तू ब्रह्म आहेस. आणि शिष्याने तो अनुभव स्वानुभूतीने निर्माण करून घेतला. एकाग्रचित्त करावं, ध्यानधारणा करावी, सगुणाचे ध्यान करा, निर्गुणाचं करा, अहंग्र उपासना करा. है ना? उपासनेमध्ये आहेत ना ध्येयानुसार ध्यान, प्रत्येक ध्यान, ध्यानुसार ध्यान, अहंग्र ध्यान. ते अहंग्र ध्यान म्हणजे निर्गुण उपासनेत अहम ब्रह्मास्मी आलंय ना. विचारचा ग्रहण झाला का? झाला. तर तेव्हा अशा प्रकारची धारणा करावी. आणि वृत्तीला म्हणजे दररोज अभ्यास केला म्हणजे ती वृत्ती हळूहळू काय होईल? तयार होती. आणि तो मनुष्य तयार होतो की अयम आत्मा ब्रह्म. मग त्यांनी काय करावं? अशा प्रकारचं स्वतःशी ताडून घ्यावं. अयम आत्मा ब्रह्म. ताडून घेतलं का नाही असं. आणि अजून कोणतं वाक्य राहिलं? प्रज्ञानाम ब्रह्म. तर हे ते दोन्ही वाक्य मनन वाक्य म्हणून सांगितलेले.
त्यात दाखवत आहे प्रज्ञानाम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म यांचं मनन करा आणि अहम ब्रह्मास्मी जाणून घ्या, जे गुरुजींनी सांगितलं तत्त्वमसी. तर हे सगळे महावाक्यांचा उपयोग याच्यासाठी आहे. आता ह्याच्यातही असं आहे, हे जो मनुष्य प्रॅक्टिकल करेल तर त्याला हे लवकर कळायला सुरुवात, त्याची बुद्धी बी अधिक विकसित होते. जो मनुष्य प्रॅक्टिकल करतो ना त्याची बुद्धी विकसित होते. तुम्ही थिअरॉटिकल नुसता अभ्यास करत राहताल तर काही पाठ करताल, काही विसरल, काही पाठ करताल, काही विसरल आणि प्रॅक्टिकलमध्ये राहणार नाही. तो मनुष्य जेव्हा प्रॅक्टिकल करायला लागेल, कशाचं, वेदांताचं प्रॅक्टिकल करावं. वेदांताचं थिअरॉटिकल शास्त्रज्ञान सांगतो आपण इतर पाठात चालत आहे, तर त्याचं प्रॅक्टिकल जो करेल तर त्याला 100% अधिक येईल. म्हणजे हे चालू जीवनही अधिक आनंदी होईल. तो कुठल्याही भौतिक मायाकृत पदार्थाला पाहून भाळणार नाही. जी माणसं भाळतात ना ते प्रॅक्टिकलमध्ये नसतात, ठेवून ठेवा. जी माणसं मायाकृत बाजाराला भाळतात तर ती माणसं वेदांताचं प्रॅक्टिकल करत नाहीत. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी हा दोष आहे. नारकाला काय अडचण नाही, तो एकदा त्याच्यामध्ये गेला काय, त्याला काय नाही, तिकडे जगत जळो नाही तर राहो. काय त्या गोपिकांच्या भूमिका आहेत, काय साधू संतांच्या भूमिका आहेत आणि काय आपले भक्त पडले, भक्तांचं काय चाललेलं आहे. तर आणि शेवटी ज्ञान कोण करून देईल तर शास्त्रच करून देईल. सद्गुरू आणि शास्त्र, बस या दोघांचीच जोडी कामाची आहे. म्हणजे परमार्थामधली खास जोडी एवढीच आहे, बाकी दुसरे कोणत्याची काय आवश्यक. हे बाहे वरपंगे आहेत. तू का म्हणे नको वरपंग देवा, ही माझी सेवा भावशुद्ध. तर खरी सेवा अंतर्गत हीच आहे. चला, तर अशा प्रकारे हा श्लोक संपला. आत्मा स्वप्रकाश आहे. वाचा, सुरू येत आहे. आत्मा स्वप्रकाश आहे याविषयी सवेत्ती वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता तस्यास्ति वेत्ता न सहा वेत्ती वेद्यां वेत्ती वेद्यां च न सहा वेत्ती न वेद्यां, त्याला त्यात जाणला जात नाही. च तस्यास्ति वेत्ता, तोच काय आहे, ज्ञान स्वरूप असा आहे. याचा मुख्य श्लोक सगळा आहे, तुम्हाला सांगतो. त्या दिवशी विचारला होता मी की श्वेताश्वेतर उपनिषदातला 3:9 असा श्लोक आलाय. अपाणिपादो जवनो गृहीता पश्यत्य चक्षुः सस्तृणत्य कर्णः सवेत्ति वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता तमाहुरग्र्यं पुरुषं महांतम, असा पूर्ण श्लोक आलेला आहे. पण आता तुम्हाला एवढा कसं काय लिहून देऊ, तर मी तो टाकून देईन. हां, तर अपाणिपादम, त्याला पाणी म्हणजे पिण्याचं पाणी. अपाणी, याला हात नाही, पाद नाही. अपादो म्हणजे पादहा, पाणी. पादहा, त्याला पाय नाही, हात नाही, तरी सुद्धा जो ग्रहण करतो ते चालतो. म्हणजे हातपाय नाही तरी चालतो, ग्रहण करतो. हाताचं काम काय, ग्रहण करणं, तरी तो ग्रहण करतो, चालतो. अपाणिपादो जवनो ग्रहिता पश्यत्य अचक्षुः, पाहतो पण डोळे नाहीत. असा कोण आहे, आत्मा. चालतो पण पाय नाही, घेतो पण हात नाही, पाहतो पण डोळे नाही. सहा शृण्यत्य कर्णः, ऐकतो पण कान नाही. कोणाला, आत्म्याला. फार सुंदर श्रुती का नाही. सवेत्ति वेद्यं, सगळ्यांचा जाणतो पण त्याला कोणी जाणत नाही. न च तस्यास्ति वेत्ता, त्याला कोण जाणणार आहे. तमाहुरग्र्यं पुरुषं महांतम, असा अनेक जाणकार पुरुषांनी ज्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे असा महात्मा, आदी पूर्ण स्वरूप असलेला असा महान आत्मा आहे, असं वर्णन केले. सुंदर श्रुती आली की तुम्हाला टाकून दे. का सांगू, इथं लिहायला चुकीचं होईल. तर श्वेताश्वेतर उपनिषदामधले ही श्रुती आहे आणि श्रुत्या पाठ करत चला. मागची केलेली सगळ्यांनी असं मी गृहीत धरतो.
सांगा बरं. तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम् नेमा नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयम् अग्निः तमेव भान्त मनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. पावर नाही केला का पाठ? नाही केलं. वाचन चालू आहे. पाठ करून सांगा. ज्या दिवशी पाठ करताल त्या दिवशी मला सांगा, मी आज पाठ करून आली मला. हां, म्हणजे मी परत विचारायचो. सोपली ताई केली का? नाही केली. गायकवाड ताई श्रुती सांगा. न तत्र सूर्यो भाति न शशांको न तारकः न चंद्र तारकं भाति. दुसरी एक श्रुती आहे. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकं नेमा विद्युतो भान्ति तो अयम् अग्निः तमेव भान्तामनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. पाठ कर. चल पुढे. तरी श्वेताश्वतर उपनिषदातली श्रुती सांगितलेली हा, तर आणि याच्यात आता आता या श्रुतीमधला अर्थ आपण सांगितला की हा सगळ्या जगाचा विश्वाचं प्रकाशन करतो. याच्या प्रकाशनाला कोणीही समर्थ असू बी शकणार नाही. आणि असा कोण आहे? आत्मा. आणि तो कोण आहे? मीच आहे. म्हणून तुम्ही कोण आहात, म्हणजे मी कोण आहे याची माझीच मला ओळख नसल्या कारणाने मी हे शरीर धारण करून बसलो. आणि शरीर धारण करून बसला तर भीती नक्कीच आहे, दुःख नक्कीच आहे. कारण हे अज्ञानकृत शरीर आहेत सगळी. आणि याच्यामध्ये मी आलेलो आहे. मला याच्यावरून वेगळं व्हावं लागेल. कसं वेगळा होईल? विचाराच्या द्वारे वेगळा होईल आणि स्वानुभूती घेईल. आणि जेव्हा कधी तुम्ही स्वानुभूती घ्याल त्यावेळेला पुन्हा जन्म घेणार नाही. म्हणून जन्माला आलं म्हणजे शरीराला आलो. आणि ही शरीरं बी खोटी आहेत. शरीर असं जड आणि दुःखरूप आहेत. आम्ही त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणून चाललेलं आहे आमचं काम. आम्हाला वाटतं माझं शरीर, मी शरीर, मी त्या शरीरात राहून पुन्हा मायाकृत भोग म्हणजे विषय मायेचे ते खातो. म्हणून खाणारा भोगता भोग्य आणि भोग या दुष्ट संगतीतून हा जीवात्मा बाहेरच निघत नाही. भोगता भोग्य भोग, भोगता भोग्य भोग त्रिपुटी सारखी चालू आहे. मी शरीर आहे, मला कपडे घ्यायचे आहेत, चला भोगता भोग्य. आणि मग यासली घेत असतो का मी? माझ्याकडले पैसे मग तो भारी कपडे काढली. मग तो मला कसे दिसतात बघा आपला फोटो. भोगता भोग्य भोग. काय केलं खायला? ते म्हणतात आता खायला काहीच नाही, वाद भाजीला नाही. हा, असं जमत असतं का? आपण लगेच भाजी कर. त्याला मग आवडती, जी आवडती भाजी त्याने ती जाऊन आणली, केली. म्हणजे अशी कशी काय भोगता भोग्य. बघा आता हे जाहिरात चाललेली आहे. भोगता भोग्य डबल बेडशीट. तिथून जायचं हे काय? भोगता भोग्य भोग. आता हे कशी काय मध्ये राहील म्हणून त्याला बोलावलं होतं. जाहिरात करायला ये तू या ठिकाणी. यांच्यापेक्षा मी वेगळं आहे. त्रिशुधामसु यद भोग्यम भोक्ता भोगोच्च यद भवेत् तेभ्यो विलक्षण साक्षी मात्र शिव. आता मागे गेला श्लोक आता. तुम्ही पाठ करा. ती विस्तृती सुंदर आहे. त्रिशुधामसु यद भोग्य. तर त्या असा हा भोगता भोग्य आणि भोग ही अज्ञानकृत मायाकृत त्रिपुटी. मी ती त्रिपुटी नाही याचा निश्चय करा. म्हणून त्रिपुटीत नाही. म्हणून ज्या वेळेला तुम्ही ध्यानधारणा करायला बसताल त्यावेळेला पहिली त्रिपुटी, कारण आपल्याला सवय कशाची आहे? त्रिपुटीची. ती नाश पावत नाही. म्हणून त्रिपुटीचा नाश करण्यासाठी म्हणजे वृत्तीशून्य अवस्थेत जाण्यासाठी सगळ्यात प्रयास करावे लागतात. बरं, कोणाचा नाश करायचा? खोट्या पदार्थांचा. इतका त्रास का हो महाराज? तुम्ही सवय लावून आपण काय केली ती सवय लावून. म्हणून कमीत कमी दिवसातून काही वेळ तरी काढा असा की ज्यायोगे तुम्ही काय करताल? ध्यान धारणा करताल, त्रिपुटीचा नाश करून वृत्तीशून्य अवस्थेत जायचा प्रयत्न करताल किंवा अहंग्र उपासना करताल. आणि अशी उपासना केली तर ती फलीभूत होईल.
आणि मग काय करेल तर तुमचा जगत सत्यत्वाचा जो निश्चय झालेला आहे तो नाश करेल आणि जीव हा परमात्मा स्वरूप आहे हा अनुभव घेईल. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नाम हा अनुभव येईल. कारण अनुभव येण्याला महत्व आहे. जर नाही आला तर नुसतंच वाचन चालू आहे. असं तर वाचन करणं वाईट आहे असं नाही, चांगलं आहे. पण अनुभव घ्यायला बा आता ह्याच्यात असं आहे ना, ते प्रॅक्टिकल कसं करावं. प्रभू रामचंद्रांच्याकडे प्रभू रामचंद्रांनी विचारलं वशिष्ठ मुनींना, त्यांनी प्रॅक्टिकलच करून दाखवलं. तसं जर आपण प्रॅक्टिकल करायला गेलो तर आपला पाठ बंद होईल. हा म्हणजे महाराज काहीच सांगत नाही सध्या, मौन अवस्थेत असे लोक. ते बोलणे म्हणजे ते अनुष्ठान वगैरे घ्यायचे म्हणजे नेमकं काय करायचे ते अनुष्ठान घ्यायचे. अनुष्ठानाला म्हणजे आमचे महाराज ना हा ते अनुष्ठान म्हणजे आम्ही एकांतवासात जात होतो आणि एकांतवासात जाऊन ज्याने त्याने म्हणजे पाठ बी व्हायचे. कारण की एवढा वेळ काय नुसता समाधी लावून नाही बसू शकत माणूस. शिकवायचे आणि मग एकदा पाठ संपला 12ला की मग पुढचं त्यांनी निघून जायचं. आपापल्या जाग्यावर जाऊन चिंतन करा, ध्यानधारणा करा, काय करायचं ती करा. कधी नंतर. आणि मग कारण आता ते सगळ्यांचा विषय नसतो ना हो, असं आहे ना. आणि सगळ्याच माणसांना ध्यान कोणाला माहिती ध्यानाचं. म्हणून मग आपले ते कोणी बसेल, कोण नामस्मरण करेल. ते आमच्याकडे पिंपळगावचे ते कारभारी होते ना, त्यांना महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही आता असं करा, माळ घ्या आणि जा त्या शिवालयात मंदिरात जाऊन बसा. दररोजचं काय करायचा, जप करायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग ते करायचे, वारली ते बी. मग त्यांनी ते करायचा. त्यांना ते कळतं ना, कारण त्याच्यात दुसऱ्या त्याची अजून प्रगती नाही झाली. तीच परिस्थिती आहे बऱ्याच लोकांचं. तर श्रवणात प्रवृत्ती नाही, दुसऱ्यांची काहींची मननात नाही, काहींची मननात प्रवृत्ती झाली. आणि तिसरी स्टेप जी आहे ती निधिध्यासनाची. तत्वज्ञानातला निधिध्यासन थोडंसं वेगळं आहे आणि योगामधला जो समाधीचा विषय आलेला आहे तो थोडा वेगळा आहे. तर तुम्हाला मी पाठीमागे सांगितला होता, परत सांगू कधीतरी. तर चला, तर तेव्हा याचा अनुभव घ्या म्हणताय. पुढे पुढे तीन उपनिषदातली श्रुती आलेली आहे की अन्यत एव तद्विदितात अतः अविदितात अधि अधिही अशी केनोपनिषद मला सापडली नाही. मी बऱ्याच वेळ शोधत होतो ती. अशा आणखी 2 श्रुतींचा आधार आहे असे समजून त्यांचा अर्थता अनुवाद करतात. ठीक आहे. सवेत्ति वेद्यम तत्सर्वम. आपल्याला छंद बदलावा लागेल नाही का. अरे सवेत्ति वेद्यम तत्सर्वम सवेत्ति वेद्यम तत्सर्वम नान्यत् तस्यास्ति वेदिता. सवेत्ति वेद्यम तत्सर्वम नान्यस्तस्यास्ति वेदिता. विदिता विदिताभ्याम तत् पृथक्बोध स्वरूपकम्. विदिता विदिताभ्याम तत् पृथक्बोध स्वरूपकम्. सवेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता. विदिता विदिताभ्यां तत् पृथक्बोध स्वरूपकम्.
सहा वेत्ति वेद्यं तत् सर्वं न अन्यः तस्य अस्ति वेदिता विदिता विदिताभ्यां त्याच्यातही पदच्छेद आहे विदित अविदिताभ्याम असा पदच्छेद आहे त्याच्यात अविदिताभ्याम आहे बरं का पुढचा आणि आधीकडे विदित तत् पृथक बोध स्वरूपकम तत्पृथक बोध स्वरूपकम असा पदच्छेद झाला तत् पृथक बोध स्वरूपकम ऐका परत सहा वेत्ति वेद्यं तत् सर्वं न अन्यः तस्य अस्ति वेदिता विदिता विदिताभ्यां तत् पृथक बोध स्वरूपकम आता सांगा शोभलेत मत करताय सांगतात का मागच्या तुमचा आवाज आला पाहिजे हा सहा बरोबर आहे हा तर सहा व्यक्ती हा बरोबर आहे तत्पृथक बोधक तत्पृथक बोध स्वरूप का मत का सांगा बरं सहा व्यक्ती हा वेद्य वेद्याम हा सर्व तत्सर्वम नान्य बरोबर आहे अस्ति हा अस्ति कुठे आहे त्याच्यात तस् तत् अस्ति न अन्यः तस्य अस्य अस्ति अस्ति हा मी नाही सांगितलं का तुम्हाला अस्ति सांगितलं हा हा वेदिता विदिता विदित अविदिताभ्यां हा पृथक पृथक बोध स्वरूप स्वरूपकम बरोबर आहे सहा व्यक्ती वेद्यं तत्सर्वं न अन्य तस्य अस्ति वेदिता विदिता विदिताभ्यां म्हणजे विदित अविदिताभ्याम असा अर्थ लागलेला आहे चला अन्वयार्थात सांगतायत की सहा तत् सर्वं वेद्यं वेत्ति सहा म्हणजे तो कोण सहा कोण तो आत्मा तत्सर्वं वेद्य तो सगळ्या वेद्यम म्हणजे ज्याला ज्याला जाणलं जातं त्याचं नाव वेद्य असं आहे याला विषय जात असं शब्द प्रयोग होतो म्हणजे विषयांना काय म्हणला वेद्य जे जाणण्याचे विषय असतात त्यांना वेद्य म्हणतात म्हणून सहा म्हणजे तो आत्मा तत्सर्वं वेद्यम वेत्ति वेत्ति म्हणजे जाणतो वेद्यम जाणण्याचे प्रकार म्हणजे विषय यांना तो आत्मा जाणत असतो किंतु तस्य वेदिता अन्य न अस्ति पण तस्य त्याला वेदिता अन्य न अस्ति अन्याकडून तो जाणला जाणार नाही तत् बोध स्वरूपकम तो काय आहे बोध स्वरूप असा असलेला कसा म्हणतात तर विदित अविदिताभ्याम पृथक ज्ञात व अज्ञात यावरून विलक्षण असा आहे तो काय आहे ज्ञात आणि अज्ञात यावरून विलक्षण असा आहे आत्मा ज्ञात नाही मग अज्ञात म्हणा तर तो अज्ञातही नाही आत्मा ज्ञात नाही आणि आत्मा अज्ञात नाही काय तुम्ही बोलता पुढे म्हटलेलंच आहे त्यांनी तुम्ही काय बोलता आम्हाला काही कळत नाही त्याला तुम्ही ज्ञातही म्हणा ना अज्ञातही म्हणा ना ज्ञात म्हणजे ज्ञान ज्ञानाला विषय होईल म्हटलं तर ज्ञात झाले जे जे पदार्थ ज्ञात असतात ते ज्ञानाचे विषय म्हणजे तो विषय होतो का नाही मग अज्ञात म्हणा अज्ञात नाही यत साक्षात अपरोक्षस्वाद ब्रह्म हे तर प्रत्यक्ष आहे म्हणून उघड्या नेत्रांनी ब्रह्म दिसतं
पुढे नेत्राने ब्रह्म कसं का दिसता? तर ज्ञान स्वरूप अपरोक्ष आत्मा याला जाणण्यासाठी, खरं तर जाणण्यासाठी कुठलीच आवश्यकता नाही, म्हणूनच तो अपरोक्षत्वात आहे. पण ही दृष्टी निर्माण झाल्यावर तुम्हाला सर्वत्र आत्मदृष्टी तयार होईल आणि मग कळेल की याला जाणण्यासाठी खरंच कोणाची गरज नव्हती, पण आम्ही विनाकारणच एवढी साधनं करत बसलो. नाहीतर यत साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म. चला, आणि अतिशय यातला हा खालचा मुद्दा लय विशेष आलेला आहे, म्हणजे ज्ञात व अज्ञात नाही. आत्मा सत्य आहे का असत्य आहे? आत्मा तुम्ही आम्ही सत म्हणत होतो, त्यामुळे आता नका म्हणून इथून पुढं, कारण तो सत्य नाही असं नाही, तो असत आहे, असत आहे असं नाही, विलक्षण आहे. आणि हे त्याचं वैभव आहे. कोणाचं? आत्मा. ज्याला जाणता येत नाही हेच खरं वैभव आहे. नाहीतर जाणता येत असता तर लोकांनी ट्युशन लावली असते. म्हणजे पटकन ट्युशन लावा आणि घ्या पटकन उरकून, कारण आम्हाला बाकीचं बरंच काय जाणायचं बाकी राहिलेलं आहे, म्हणून याची कोणतीच ट्युशन नाही लागू. आणि याला तो मनुष्य दाखवेल काय हा प्रश्न आहे. बरं, जसं आहे विज्ञानवादी माणसं आहेत ते म्हणले पदार्थ जर आम्हाला दिसला नाही तर आम्ही त्याला मानत नाही. अशी विज्ञानवाद्यांची हा भूमिका आहे की बाबा आमच्या दृष्टिकोनातून तो पदार्थ दिसत नाही आम्हाला, आणि आम्हाला जो काय पदार्थ दिसत नाही त्याला आम्ही शक्यतो लगेच मान्यता देतो. असे कितीतरी पदार्थ आहेत या जगात, अदृश्य स्वरूप आहेत. ज्यांचे डोके बिघडलेले आहेत त्यांना काय सांगावं. जगातले कितीतरी पदार्थांचे व्यवहार सुद्धा अदृश्यावर चालतात. तुमचा मोबाईलमध्ये दिसणाऱ्या ध्वनी लहरी, चित्रलहरी कुठे दिसत आहेत? तेव्हा दिसत आहेत का? नाही दिसत. तुमचे व्यवहार तर चालू आहेत ना, इतके व्यवस्थित आहे. तसा तुमच्या आतून स्फूर्ती देणारा कोण आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला ज्ञान होत आहे? हे आत कोणती वस्तू आहे? तर तीच आत्मज्योत आहे, आत्मवस्तू आहे. वाचा. श्लोक सांगितलाय, सवेत्ती वेद्यत सर्वं नान्यस्तस्याति वेदिता विदिता विदिता विदिताभ्यं तत् पृथग्बोध स्वरूपकम्. अन्वयार्थ सांगितलाय, सहा तत् सर्वं वेद्यं वेत्ती, तो आत्मा हे सर्व वेद्य म्हणजे विषय जाणतो. बरोबर आहे. सहा तो आत्मा सगळ्या विषय जाणतो, सगळ्या विषयांना जाणतो. आता मुख्य खरे पाहिले ना, सूक्ष्म विषयापासून सुरू करू आपण. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द यांचाच बोबाट चाललाय ना हो सगळ्या दुनियेत. कशाचा बोबाट चालला? आम्ही मोठं ते किल्ला पाहून आलो. रूप किल्ला म्हणले कशाचा? प्रचंड किल्ला होता, प्रतापगडाला जाऊन आलो आम्ही, चांगली गोष्ट आहे. ते काय? रूप आहे. म्हणून जगातले अनंत रूप पाहण्यात तुम्हाला एक रूप कळालं ना, बस संपला विषय. त्याला लगेच ऑफ करून टाकू. आणि सगळे रूप आहेत, त्या रूपामधले किती व्हरायटी जाणली तर काय फरक पडेल त्यावर? काही ध्यासूर असतील, काही सुरेख असतील, बस ते विषय दुसरा काहीच नाही त्याच्यामध्ये. काही स्तुतीचे असतील, काही निंदेचे असतील, झाली शब्दाची व्याप्ती संपली. तसेच तुम्ही सगळ्या कुरूप, सुंदर, स्तुती, निंदा, का ना, मृदू, कठीण, प्रत्येक या पदा दोन आहेत. एक चांगला म्हणजे अनुकूल, जीवाने अनुकूल मानलेला, त्याचं नाव तिथं केलेलं. काही वेळेला तुम्हाला कठीण सुद्धा अनुकूल असतं आणि काही वेळेला मृदू सुद्धा अनुकूल असतं. असं काही नियम नाही. हे सगळे बस याला जाणायचं. मग काय करायचं? नाही, जाणत सुटला. अनादी कालापासून जाणतोय आपण यांना, या 5 विषयांना. अजून हाऊस पूर्ण नाही झाली डोक्याची, ते चालूच आहे त्याच्या डोक्यामध्ये सार. काय करावं? पण त्याला म्हटलं याच्यापासून सोडून दे आणि तो आत्मा आहे तो शोध. म्हणून तो आत्मा या सगळ्या विषयांना खरं त्याचं सहकार्य घेऊन हे जाणत बसतो आपण. त्याला नाही जाणलं. सांगा पुढे. किंतु तस्य वेदिता अन्य हा न असती, पण त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही. कोणी नाही.
त्याला जाणणारा दुसरा कोणी नाही, म्हणून तो जाणला जात नाही. म्हणजे त्याला जाणणारा कोणी नाही, पण तो आहे ना, जाणणारा पदार्थ नाही ना त्याला. म्हणून त्याला दुसरीकडून जाणायचं नाही, तो आहे ना, तो आहे पण पदार्थ नाही त्याला जाणायला. म्हणून त्याला दुसरे नाही जाणत, पण तो मात्र स्वतःच जाण स्वरूप असा आहे, तो ज्ञान स्वरूप असा आहे. तत्बोध स्वरूपकम विदिता आता याच्यात काय विदिता प्रक्रिया काय बरं का, वास्तवता अशी आहे, याच्यात तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. तुम्ही ज्यांचा वापर करत होते ते बंद करायचे. आत्मज्ञानाच्या प्रोसेसमध्ये काय घोटाळा आहे हा, ते म्हणजे महाराज मग आता आपल्याला काय काय करावं लागेल. लोकांचे नवीन अभ्यासाला लागलेली लोक पहा, जसे ते शाळेत जाणारं पोरग असतं, ते नवीन ड्रेस, नवीन कपडे, बॅगन, वॉटर बॅगन, डब्बान, ह्याचा स्टोऱ्या जास्त राहत होत्या. तसे जे परमार्थाला लागतात त्यांचे हे तोरेलही असतात. आसन तसं त्यांनी ते पारण व्यासपीठच भारी घेतलं महाराज, मी 1500 रुपयाचं घेतलं असं घेतलं बाबा. अरे व्यासपीठावरचा ग्रंथ काय आहे तो पहा ना, त्याचा हितोऱ्यात लय भारी राहतो. म्हणजे तो एकदम असा काय म्हणतो आपण त्याला, भडक दिखावा असा, आणि परमार्थ शून्य असतो त्याचा. दिखावा जबरदस्त आणि परमार्थ शून्य. आता ह्याच्यात असं आहे की दिखावे बंद करा, नामरूपाचे दिखावे बंद करा आणि अंतर्मुख वृत्ती करा, तुम्हाला खऱ्या परमार्थाकडे जाय. खऱ्या परमार्थात जाण्यासाठी या खोट्यांचं जे सहकार्य घेत होते ना, इंद्रिय मन, त्यांचा बंद करून टाका तिकडचे, आणि तो अंतर्मुख वृत्ती म्हणून एका जाग्यावर बसा आणि चिंतनाला लागा, म्हणजे तुम्ही खरे पारमार्थिक बनता. जोपर्यंत वृत्ती बहिर्मुख बनलेली आहे तो बहिर्मुखच आहे, तो अंतर्मुख वृत्तीचा माणूसच नाही. चला सांगा. तत्बोध स्वरूपकम तर बोध स्वरूप काम, त्याचा काय घ्या, तो कसा आहे, बोध स्वरूप आहे. विदिता विदिताभ्यम पृथक् वर्तते. तर विदित अविदिताभ्याम पृथक, म्हणजे ज्ञात व अज्ञात, लागला ना त्याला, म्हणून अविदिताभ्याम. हे लक्षात ठेवा, त्यांनी डायरेक्ट लिहिले तिथं. ते बोध स्वरूप ज्ञात व अज्ञात याहून विलक्षण आहे. बिलकुल प्रकाश सांगितलाय. हा. प्रथम चरण श्वेताश्वतर श्रुतीचा व द्वितीय चरण तवलकार शाक्य केन श्रुतीचा निर्देश करीत आहे. बरोबर, केन श्रुती आलेली आहे, आणि ती कुठून आलेली आहे, तर तवलकार शाखीय, म्हणजे अनेक शाखांच्या विचारातल्या त्याच्यातली ही एक शाखा तवलकार शाखीय, तिथून ही केन श्रुती आलेली. चला. तो नित्य ज्ञानरूप आत्मा या अनात्मभूत दृश्य जगाला जाणतो. बरोबर, तो अनात्मभूत दृश्य जगाला जाणतो. कोण? आत्मा. तरी सुद्धा याच्यात परत दोष आहे की आत्मा जाणतो, याच्यात दोषच आहे, कारण तो कणाला तसा जाणत नाही, म्हणून तो द्रष्टा होऊन जाणतो. तुम्ही कोण आहात? द्रष्टे आहात. तुम्ही द्रष्टे बनले. तुम्ही द्रष्टे बनता त्यावेळेला आत्मविस्मरण बी होते त्याच्यात. तुम्ही जाणता तर त्याच्याच सत्तेने जाणता, पण त्याला जाणत नाही. तुम्ही त्याच्याच सत्तेने जाणा. मी आता ह्या ग्रंथाला जाणलं, ह्या फुलांना जाणलं है ना, मी जाणलं या फुलांना फुलं आहेत, पण फुलं जाणणारा हा द्रष्टा, तो ज्ञान स्वरूप आहे म्हणूनच फुलं आहेत म्हणतो ना. पण ज्याच्या सत्तेने मी यांना जाणलं त्या आत्म्याला मी जाणत नाही, तर मी माझ्या अंतःकरणनिष्ठ बुद्धींच्या पुढच्या विषयांना जाणतो. पुढे चला. पण तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याला कोणी जाणत नाही. आता त्याला कोण जाणेल? जाणलं तर त्याला जर जाणायचंच ठरलं तर कोण जाणेल? तर तुम्हीच जाणताल, कारण तुम्ही आत्मा आहात. लक्षात आलं ना? तुम्ही म्हणण्यात देह नाही, तुम्ही म्हणण्यात सूक्ष्म देह नाही, तुम्ही म्हणण्यात कारण देह नाही, म्हणजे स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, पंचकोश नाही. तुम्हाला सगळं वजा करून टाकलं. आभास नाही, तुम्हाला सगळं 100% वजा करून टाकलं. आता जाणा. हा जो देखावा उभा राहिलेला आहे ना, जसा रज्जूवरती सर्प भेटला है ना,
त्या सर्प भेटला तर त्या सर्पाला अधिष्ठान स्वरूप व्हायचं असेल म्हणजे रज्जू स्वरूप व्हायचं, काय काय करावं लागेल? वास्तवात त्याला काय करायची गरज नाही, पण त्याने सापपणा घालवायला पाहिजे. कारण तो कोण आहे? साप. साप कसा विषारी का बिगर विषारी, कोणता होता तो? त्याने सापपणाला मुकला, तो अधिष्ठान स्वरूप झाला. अशा अर्थाचे अभंग आहेत बघा काही. जो सर्पपणाला मुकला असं म्हणतो मी. आता अध्यस्त पदार्थ घालवायचा आहे तर तेव्हा सर्पाला अधिष्ठान स्वरूप व्हायचं नाही, तो आहेच आहे. पण त्याने भ्रमाने सर्प जर म्हणत असेल तसं आपण म्हणतो भ्रमाने मी देह म्हणतोय, भ्रमाने 3 देह, भ्रमाने जगत, यातलं काहीच नाही. तर मग तुम्ही ब्रह्मच आहात. ब्रह्मच घालवायचं फक्त. बस. मग तोच जात नाही, फक्त ब्रह्मच ब्रह्मच घालवायचं. नाही तर ब्रह्म घालवताला. नाही, ब्रह्म ब्रह्म म्हणता म्हणता ब्रह्मच गेला असं नको आहे. चला पुढे. व त्याला दुसऱ्या ज्ञात्याची आवश्यकताही नाही. हा ठीक आहे. दुसऱ्याने त्याची आवश्यकता नाही, नाहीच अस्तित्वात. आणता कुठं दुसरा ज्ञात आहे? समजा काहींनी आत्म्याला जाणलं, काहींचं आत्म्याला राहिलेलं आहे म्हटले, मग ते राहिलेले आहेत ना त्यांना बोलवा आणि ह्या आत्म्याला जाणून घ्या. तर असं नाहीये. व्यवहारात दरिद्री पुरुषांना जसे धनिक पुरुषाचे सहाय्य लागते बरोबर. किंवा ह्याच्यामुळे त्यांची उपजीविका होते. बरोबर आहे. पहिले लोक ते साल घालायची, साल का घालायची, गावात कोणतरी असा मोठा राहायचा त्याच्याकडे, मग त्याच्याकडे आम्हाला लावा कामाला, त्यांनी लावायचं. त्याचं सगळं कुटुंब कशावर चालायचं? त्यांच्या उपजीविका चालायची है ना. म्हणजे धनिष्ठ पुरुषावरती दरिद्री पुरुषाची उपजीविका चालते. आणि धनिष्ठाची कोणावर चालते? दुसऱ्यावर जर चालत असेल तर त्याला धनिष्ठ म्हणेल कोण? तसा आत्म्यावर आमच्या उपजीविका चालतात. आत्म्याची कोणावर चालते? म्हणजे आत्म्याला प्रकाश कुठून आणला? तुम्ही तिकडे डोकंच लावू नका. चला. धनिकांना अन्नाचे सहाय्य लागत नाही हा. किंवा त्यांच्यामुळे त्यांची उपजीविकाही होत नाही. बिलकुल तर ते स्वतंत्र असतात. बिलकुल. तसाच हा आत्मा स्वतंत्र आहे. बरोबर आहे. आता आत्मा स्वतंत्र आहे तर तुम्ही कसे आहात? तुम्ही पारतंत्र्यात आहेत असं का वाटतं? बरं झालं तुमचं भ्रमाने. म्हणजे मी पारतंत्र्यात आहे, मला आता मी मरणार आहे आणि लोक मला मारतात. हे पारतंत्र्य तुम्ही अज्ञानकृत तयार केले. खरं वास्तव तुम्ही जर सच्चिदानंद स्वरूप आहात तर तुम्हाला मरण्याची भीती का? तर मरण्याची भीती आहे तर भ्रम आहे है ना. भीती वाटते, भ्रम आहे. धाक वाटतो, भ्रम आहे. संसारात वाटोळं झालं की रडता, भ्रम आहे. काही मिळालं की हसता, भ्रम आहे. आणि जेव्हा कधी त्या तत्स्वरूप बनून राहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की आता मला याच्यातलं काही अडचण नाही. म्हणजे त्याच्यावरून तो भिन्न होऊन जाईल. म्हणून आत्मस्वरूप होणे गरजेचं आहे. सांगा, तुम्ही परतंत्र नाही तर स्वातंत्र्यात आहात. तुम्हाला काय केलं आम्ही? खरं स्वातंत्र्य कोणतं आहे हो? भारताला स्वातंत्र्य मिळालं का नाही? भारताला स्वातंत्र्य मिळाले, मग तुमचं दुःख गेलं का नाही? भारताला स्वातंत्र्य मिळालं, लोक एवढे चांगले शिकले, सगळं सवारले, आता आनंदी असाय पाहिजेत का नाही? मग आनंदी का नाही? तर त्यांना स्वातंत्र्य नाही, ते परतंत्र्यातच राहील. तुम्हाला स्वातंत्र्य कोण देईल? सद्गुरू आणि शास्त्र देईल. तिथे तुम्हाला स्वातंत्र्य देईल. मग तुम्हाला त्याच्यानंतर नित्य मुक्तत्व भासणार, त्याला नित्य मी मुक्त आहे अशा प्रकारची येणार पुढे श्लोकाशी. त्याला असा भाव तयार होईल. त्यावेळेला तो स्वतःला धन्य आणि कृतार्थ समजेल. बस माझा हा जन्म धन्य झाला की ज्यामुळे मी आता पुन्हा जन्माला येणार नाही. कारण जन्म घेऊ कशाला? तुम्हाला जर भोगाची इच्छा शिल्लक असेल तर तुम्हाला जन्म 100% जन्म आहे. तो कोणी का असाना, आणि त्याला काही इच्छा आहे
भोगाची इच्छा. हा, भोगाची इच्छा आहे. तुम्हाला जमीन घ्यायच्या का विकत? अशोक महाराज जमीन घ्यायच्या का? नाही. आहे ते असे आतून आहे ना, ती उमाळा आहे सगळा, मायेचा उमाळा सारखा फुटत राहतो. अमका अमक आहे, तमक तमक आहे. तर तो मनुष्य 100% पुढच्या जन्माला जाणार आहे. सोपी आयडिया दिली का नाही? तुम्हाला चेक करायचं असेल स्वतःला की बा महाराज मी पुढच्या जन्माला जाईल का नाही जाईल, तुम्हाला सांगता का? तर तुम्हाला एवढी एकच टेस्टर आहे. काय टेस्टर लावायचा? इच्छा. इच्छा आहे का? लुक 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 आहे. जिवंत असा लुक लुक करतोच ते, असं लाईटला असं लाईट आहे का? आहे 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 आहे. एक तर म्हणले टेस्टर बिघाडला, म्हणजे लागानाच म्हटले बा लागाना नाही टेस्टर ओके, पण संतांचे टेस्टर बिघाडले आणि जीवाचे टेस्टर चालू आहे. चला. दरिद्र्यांप्रमाणे किंवा दृश्य पदार्थांप्रमाणे परतंत्र नाही. त्याच्यातही टेस्टर बिघडला म्हणजे ते कोणता धातू वापरला? आईन्स्टाईन का काय कोणता धातू असतो तो? टंगस्टन. तो धातू ते उडाला की त्याचं ते बंद होऊन जातं. तसा हा टंगस्टन संतांचा उडालेला आहे. सारांश हे स्वरूप ज्ञान, ज्ञात नव्हे व अज्ञातही नव्हे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकाच्या विरोधात नाहीत, हे लक्षात ठेवा बरं. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकाच्या विरोधात नाही. काय कारण बी नाही, कारण विज्ञान विज्ञानाच्या जागेवर स्थिर आहे. लोक ज्याला भौतिक प्रगती म्हणतात ना, ते भौतिक प्रगती खाणं पिणं राहणं वागणं याची असते. हे विज्ञान तुम्हाला प्रगती नाही करू शकत. अध्यात्माची प्रगती म्हणजे आत्मोन्नती, आणि हा विकास केवळ या अध्यात्म शाखेतूनच होतो. म्हणून अध्यात्म शाखा भिन्न आहे आणि विज्ञान भिन्न आहे. असू द्या विज्ञानाने किती प्रगती केली, त्याच्याशी आपण फक्त वापर करून घ्यायचा. आता हे यूट्यूब लावलं, हे मोबाईल लावला, काय वाईट आहे तेव्हा चांगलं चाललेलं, पण त्याच्यामुळे माझ्यावर काय परिणाम होईल? तर माझ्यावर कुठलाच परिणाम नाही होणार. मी त्याच्यावरून वेगळा आहे. विज्ञान नित्य ठेवा. तर विदित पदार्थ व अविदित पदार्थ यांच्याहून निराळेच आहे. बरोबर. शंका केलेली आहे की हे तुमचे म्हणणे आम्हाला अगदी वेड्यासारखे वाटते. बरं, कारण आम्ही वेडेच आहोत तसे. कारण ज्ञातही नव्हे व अज्ञातही नव्हे अशी काही वस्तू जगात असणे संभवली तरी आहे बरोबर का? आहे. ज्ञात बी आहे ना अज्ञात आहे. मगाशीच म्हटलं तुम्हाला, हे तुम्ही बोलणं आम्हाला बावळटासारखं वाटतंय. चला पुढे. किंवा जे समजत नाही ते आहे व जे समजत नाही असे नाही ते नाही, असे एखाद्या पोराप्रमाणे किंवा खुळ्याप्रमाणे सांगण्यात काय तात्पर्य आहे? पोरांप्रमाणे आम्हाला काय सांगताय, याच्यात काय तात्पर्य आहे? तर ऐका, ऐकून घ्यावं सगळ्यांचं. जे समजत नाही ते नाही व जे समजते ते आहे असं म्हणा ना तुम्ही. जे नाही त्याला नाही म्हणा, आहे त्याला आहे म्हणा. तुम्ही नाही पण आहे ना आहे पण नाही अशा प्रकारची भाषा वापरून आम्हाला भुतगळ्यात पाडले किंवा त्या बावळट पोरांसारखा कार्यक्रम चाललाय. चला. असे म्हणण्यास तुम्हाला एवढी भीती ती कशाची वाटते? तुम्हाला काय भीती वाटते? समाधान सांगितलं. असं फक्त आहे त्याला आहे म्हणायचं, नाही त्याला नाही म्हणायचं, मोकळं होऊन जायचं. तुम्हाला कशाची भीती वाटते एवढी सगळं सांगा. आम्हाला नाही भीती वाटत, आम्हाला सत्य पदार्थ सांगायचा आहे. चला. समाधान सांगितलंय. आम्हाला कोणा मृत्याची जरी भीती नाही तरी सत्याची भीती आहे. बरोबर आहे. आम्हाला कोणा मरत्याची म्हणजे मारक्याची, आम्हाला मारक्याची नाही भीती, आम्हाला सत्याची भीती आहे. पण हा विषय आपण आता पुढे नंतर घेऊ. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.